वर्ल्ड बँक. परदेश म्हणजे फॉरेन कंट्री. परदेशात म्हणजे ॲब्रॉड. प्रत्यक्षात ॲक्च्युली. वर पाहता म्हणजे ॲपरेंटली. व्यवस्था म्हणजे अरेंजमेंट. कलात्मक म्हणजे आर्टिस्टिक. नंतर वाडगा म्हणजे बिग बाउल. वाटी म्हणजे स्मॉल बाउल. अलीकडेच म्हणजे रिसेंटली. सावध म्हणजे टू वॉर्न. सावध म्हणजे अलर्ट. भाग्यवान म्हणजे फॉर्च्युनेट, लकी. नाराज म्हणजे अपसेट. चिडवणे म्हणजे टू टीज. सोडवणे म्हणजे टू सॉल्व. अडचणीतून सोडवणे म्हणजे टू रिलीज किंवा टू फ्री. शांतता म्हणजे पीस. दुखापत म्हणजे इंजुरी. थोडक्यात म्हणजे ब्रीफली. सक्षम म्हणजे कॅपेबल. प्रसिद्ध म्हणजे फेमस. पॉप्युलर म्हणजे ताब्यात घेणे. टू कॅप्चर, टू टेक अंडर कंट्रोल. काळजीपूर्वक म्हणजे केअरफुली. निष्काळजी म्हणजे केअरलेस. साखळी म्हणजे चेन. तुंबणे म्हणजे टू क्लॉक. नंतर अध्याय म्हणजे चॅप्टर, धडा. नंतर दानधर्म म्हणजे चॅरिटी. स्वस्त मीन्स चीप. महाग म्हणजे कॉस्टली. नागरिक सिटिझन्स. त्रस्त ट्रबल्ड. त्रास ट्रबल. स्पष्टपणे क्लिअरली, क्लिअर. नंतर आहे आत्मविश्वास कॉन्फिडन्स. दखल घेणे टू कन्सिडर. बांधकाम कन्स्ट्रक्शन. पत्ता ॲड्रेस. खर्च एक्सपेन्स. गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट. दुर्मिळ रेअर. असे हे अनेक शब्द आपल्या रोजच्या बोलण्यात असतात, हो ना? सच वर्ड्स आर अ पार्ट ऑफ अवर स्पीच एव्हरी डे, आरंट दे? त्यामुळेच ते आपल्याला माहीत असणे व ते आपण लक्षात ठेवणे अगदी महत्त्वाचे आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी मस्ट नो देम अँड रिमेंबर देम.